अमरावती शहरातील व ग्रामीण भागात पाण्याची समस्या, पाण्याच्या टाकीचे अर्धवट बांधकाम, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात, जलजीवन मिशनची बंद पडलेली कामे, पाण्याच्या पाईपलाईनची बंद पडलेली कामे, शेत तलाव या संदर्भात तालुका अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच यांच्याकडून आढावा घेऊन आमदार राणा यांनी घेतली माहिती। शहर तसेच ग्रामीण भागाला उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईपासून मुक्त करण्याच्या बैठकीमध्ये आमदार रवी राणा यांनी उपस्थित मनपाचे उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवक व ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच, तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थितीत घेतला संकल्प। ज्या ज्या गावामध्ये पाण्याची भीषण समस्या आहे त्या गावाला आमदार रवी राणा स्वतः सर्व अधिकाऱ्यांसह भेट देणार व पाण्याच्या समस्येवर तोडगा काढणार। तसेच ज्या ज्या ठिकाणी कुठेही नळाद्वारे गढूळ पाणी आले तर त्या ठिकाणी बैठकीमध्ये मजिप्राच्या अधिकाऱ्यांना ते गढूळ पाणी पाजणार असल्याचा इशारा देण्यात आला। मजिप्राची यंत्रणा व मॅनपॉवर कमी पडत असल्यामुळे मजिप्रा विभागाची यंत्रणा अमरावती मनपाकडे सोपविण्याची उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले व इतर 17 नगरसेवकांची आमदार रवी राणा यांच्याकडे केली मागणी। या मागणीचा मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करून संपूर्ण ग्रामीण भागाला व शहरी भागाला जास्तीत जास्त स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासंदर्भात पुढाकार घेण्याचे आमदार रवी राणा यांचे मजिप्राच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले। आज महत्त्वाचं महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनेक भागामध्ये मॅडम आता बोलत होते की अनेक टंचाई आहे, त्याप्रमाणे जिथे ते टंचाई आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचे नंबर नगरसेवक फिट करा आणि नदीकरांनी सुद्धा नगरसेवकाचे नंबर फिट करा। जर त्या अधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचे फोन उचलले नाही तर आता सरळ अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, कारण की आता अधिकाऱ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह हे नगरसेवक आहे, स्वतः उत्साहामध्ये आपापल्या एरियामध्ये काम करण्यामध्ये इच्छुक आहे। तर त्या परिसरामधले जे प्रश्न आहेत तुम्ही तातडीनं निकाली काढले पाहिजे, त्या एरियात गेलं पाहिजे, त्यांच्यासोबत त्या पाण्याची टंचाई समजून घेतली पाहिजे, कारण की हा जो रोष आहे हा रोष अचानक येत नाही, जे लोक काम करतात ते रोष करतात। म्हणून जिथे नगरसेवक आपले आलेले आहेत त्यांचे ऐका, जिथे नगरसेवक पडले आहे ते नगरसेवक पूर्णच काम करा आणि त्या ठिकाणी जनतेची सेवा करा। म्हणून त्या सगळ्यांचं ऐकून त्या प्रभागात त्यांची सगळ्यांचा दौरा आला, सगळ्या याच्यात फिरा प्रत्येक दौऱ्यामध्ये, ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू द्या, युवासेना पार्टीचे नगरसेवक असू द्या, कुठलेही नगरसेवक असो त्या नगरसेवकाचं तिथं ऐकलं गेलं पाहिजे, त्यांचे कामं झाले पाहिजे। कौशिकजी इथे उपस्थित आहे, आपले दीपक भैया इथे उपस्थित, सगळे म्हणून आपल्या एरियामधलं एक दौरा करा पाहिजे आणि दौऱ्यामध्ये आपण स्वतः महत्वाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेणार। असं नाही की कोणी एखादा छोटा मोठा अधिकारी तुम्ही दिला ते फिरत आहे काय, स्वतः जबाबदार एसीपीसी सोबत फिरा आणि सगळीकडे महापौर तुम्ही उपमहापौर नाही फिरा, महापौरांनी बोलवा, पण लोकांना वाटलं पाहिजे की आपण जर या ठिकाणी महानगरपालिकेने पाणी टंचाईबद्दल स्वतः रस्त्यावरून ते पाहणी करताय। आणि अनेक महानगरपालिकेची मी MGPचे प्रधान सचिव आहे त्यांच्याकडे बैठक घेतली, जेवढ्या महाराष्ट्राच्या MGPच्या योजना आहेत मॅक्झिमम महानगरपालिकेकडे एकच आपली योजना अशी आहे अमरावतीमध्ये की अमरावतीची पाणी MGPची डिपार्टमेंट हे वेगळं आहे, ते वेगळं असल्यामुळं अनेक लोकांना शहरामध्ये त्रास होतो। तर लवकर याच्या संदर्भात निर्णय घ्या महानगरपालिकेने, आणि महानगरपालिकेमध्ये जर ही योजना आली तर आपण जवळपास 1000 कोटी रुपये अमरावती शहरासाठी, ग्रामीणसाठी, नवीन पाईपलाईनसाठी पैसे आणले। ते अमरावतीच्या नगरसेवकांना माहीतच नाही की 1000 कोटी रुपये या ठिकाणी खर्च होत आहेत, तर प्रेझेंटेशन दिलं आहे ना।